तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण सगळ्यांनी बघितलं की इथे अंजलीचं डोकं फिरले, कारण राकेशने तिचे कान भरलेले आहेत. राकेशने सांगितलं आहे की अर्णवचं वागणं जर असंच राहिलं, त्याने जर ईश्वरीवरती आणि तिच्या कुटुंबावरती हवे तेवढे पैसे खर्च केले तर मग आपल्या बाळाचं काय, त्याच्या भविष्याचं काय, असं म्हणाल्यानंतर इथे अंजलीसुद्धा आता इन्सिक्युअर होते आणि ती म्हणते की माझ्या बाळाचा विचार मीच केला पाहिजे. चिंटूचं जर असंच चालू राहिलं तर तो तिच्यावरती आणि तिच्या घरच्या लोकांवरती असेच पैसे खर्च करत राहील, मग माझ्या बाळाच्या भविष्याचं काय. ती म्हणते की हे अगदी बोलतायत ते बरोबर आहे. राजेशने जसं सांगितलं आहे मी तसंच करणार. मी आता चिंटूकडे माझा हिस्सा मागणार. अर्णव म्हणतो तू तुझा हिस्सा मागून घे बाबा, पुढे जाऊन आपल्या बाळाचं काय होणार. तेव्हा अंजलीला वाटतं की राकेश जे काही बोलतोय ते योग्य आहे. घराचे हिस्से झाले, 2 भाग झाले तर माझ्या बाळाचं भविष्य सुधारेल. या हेतूने तिने अर्णवकडे आता अर्ध्या प्रॉपर्टीची मागणी केलेली असते. तेव्हा तिथे घरातले सगळेजणच असतात. अंजली म्हणत असते की मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माझं बोलणं चुकीचं वाटेल, थोडं वेगळं वाटेल, पण मला आता प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा हवा आहे. चिंटूची सख्खी बहीण म्हणून या प्रॉपर्टीवरती माझा समान अधिकार आहे आणि म्हणून मला यातला अर्धा हिस्सा हवा आहे, असं तिने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव आपल्या बहिणीला तिच्या प्रेमाखातर, तिच्या इच्छेखातर अर्धी प्रॉपर्टीसुद्धा द्यायला तयार होतो. पण प्रेक्षकांनो, हे सगळं वल्लरीला माहिती असतं की हे कारस्थान अंजलीचं नाहीच आहे, हे कारस्थान आहे त्या राकेशचं. त्यानेच अंजलीला भडकवलं आहे आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायला सांगितलं आहे. तेव्हा ती म्हणते, अरे हे काय खाऊ आहे का, मस्करी आहे की प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा तुला मिळेल. एक दिवस असा येईल की संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती असेल. तेव्हा इथे ती म्हणते की मोठा डाव खेळलाच पाहिजे. तर येणाऱ्या भागामध्ये वल्लरीने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि राकेशची वाट लावण्यासाठी ईश्वरीची नकळतपणे साथ दिलेली असते आणि त्याचबरोबर ईश्वरीला रियाचं आणि राकेशचं कारस्थान समजताच ईश्वरी रियाला घेऊन अंजलीच्या समोर आलेली असते आणि रियाला आता खरं सांगायला सांगितलेलं असतं. तेव्हा रियाने अंजलीच्या समोर राकेश आणि तिच्या नात्याचा खुलासा केलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघू. तेव्हा इथे आता राकेश आणि रिया दोघेजण गोव्यावरून रियाच्या घरी आलेले असतात आणि तोपर्यंत इथे आता प्रॉपर्टीच्या वाटण्या होणार असतात. पण काय होतं प्रेक्षकांनो, प्रॉपर्टीचे पेपरही तयार होतात, वाटण्या वगैरे झालेल्या असतात, वकील आलेले असतात, शिर्के आलेले असतात आणि तेव्हाच आहे ना ऑफिसमध्ये काहीतरी गडबड होते की अर्णवला महत्त्वाचा फोन येतो आणि त्याला जावं लागतं. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, जावई बापू हे सगळं थांबवा, अंजलीला हिस्सा मागायला लावू नका. राकेश म्हणतो मी काही सांगितलेलं नाही आहे, मामी आहोत तिनेच हिस्सा मागितला असेल, या सगळ्याशी माझा काही संबंध नाही. तेव्हा इथे वल्लरीला माहिती असतं की संबंध या माणसाचाच आहे, कारण अंजली अशी नाहीच आहे. ती म्हणते ह्या राकेशची आता कशी वाट लावू. तेव्हा ती विचारच करत असते की राकेशचं कारस्थान अंजलीच्या समोर जर आलं ना तर ती हिस्सा वगैरे काही मागणार नाही. आणि तेव्हा इथे आता वल्लरी ही काय करावं याचा विचार करत असताना अर्णवला फोन येतो आणि तो म्हणतो ताई मला निघावं लागेल, माझं महत्त्वाचं काम आहे. तेव्हा अंजली म्हणते का रे, आता वकील पण आलेत, शिर्के पण आलेत, वाटण्या होणार आहेत ना प्रॉपर्टीच्या, मग आता चर्चा सुरू आहे आणि तू इतकं महत्त्वाचं डिस्कशन सोडून कुठे चाललास की ईश्वरीने कान भरले तुझे. ईश्वरीने कान भरलेच असतील ना, कारण का कालपर्यंत तू मला इथे आता प्रॉपर्टी द्यायला तयार झाला होतास आणि आजच अचानक असं काय घडलं रे की तुला लगेच महत्त्वाच्या कामाला निघून जावं लागतं आहे. म्हणजे हे सगळं तुला ईश्वरीनेच करायला सांगितलं असेल हो ना. तेव्हा तो म्हणतो की ताई असं काही नाही आहे, माझं खरंच खूप महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागणार आहे. तेव्हा इथे आता अर्णवला जावंच लागतं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर हे सगळं काय आहे,
म्हणजे तुम्ही इतकं महत्त्वाचं डिस्कशन सोडून, चर्चा सोडून कुठे जात आहे? अंजलीताईंना नाराज करून तुम्ही कुठे जात आहे? एवढं काय महत्त्वाचं काम आहे तुमचं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी नाही सांगू शकत, पण मला जावं लागणार आहे. आणि तो गाडी घेऊन निघून जातो. ईश्वरी विचारात पडते की असं काय झालं की अर्णवला अचानकपणे जावं लागलं? असं काय घडलं तरी काय? तेव्हा ईश्वरी म्हणते की हा माझ्या गणूबाप्पाचा संकेत आहे. तर गणूबाप्पाला कदाचित आता मला हे सांगायचं आहे की अर्णव सरांनी प्रॉपर्टीचे पेपर सही करू नये. कारण आता प्रॉपर्टीच्या वाटण्या वगैरे होणार असतात, पण सह्या महत्त्वाच्या असतात ना. मग आता अर्णव जर निघून गेला आहे तर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या होणारच नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते गणूबाप्पाचा संकेत आहे की अर्णव सरांनी सही नको करायला. अंजलीताईंना हे सगळं राकेश करायला सांगतोय ना. मग राकेशचं सत्य अंजलीताईंसमोर आणते आणि ह्या वाटण्या किती चुकीच्या पद्धतीने होत आहेत हे सुद्धा त्यांना मी सांगते. तेव्हा इथे अर्णव आता संध्याकाळी घरी येतो. अंजली चिडलेली असते. अंजली म्हणते, चिंटू हे सगळं काय आहे? वकील इथे आले होते, शिर्केसुद्धा इथेच होते, मग तू सह्या करून का गेला नाहीस? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई प्लीज, माझं खूप महत्त्वाचं काम होतं म्हणून मला जावं लागलं. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, इतकं काय रे महत्त्वाचं काम होतं तुझं की तुला 2 मिनटं सह्या करायला वेळ नव्हता? तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, नक्की काय घडले सर, काय लपवत आहेत? अर्णव म्हणतो, ताई काळजी करू नको, उद्या सकाळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होईल, ट्रस्ट मी. आणि त्यानंतर तो रूममध्ये जातो. ईश्वरी ब्लॅक कॉफी तयार करते आणि अर्णवसाठी घेऊन जाते. ती म्हणते, सर ही घ्या, कॉफी घ्या आणि सांगा बरं नक्की काय घडलं आहे ते. तेव्हा तो म्हणतो, नाही काही घडलेलं नाही, आता मी कुणाला काहीच सांगू शकत नाही. तेव्हा ती म्हणत असते की मलासुद्धा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. अर्णव म्हणतो, कुठली? तेव्हा ईश्वरी म्हणते की मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रॉपर्टीच्या पेपरवरती तुम्ही सह्या नका करू. तेव्हा अर्णव म्हणतो, का पण? मला माझ्या ताईला अर्धा हिस्सा द्यायचा आहे. अर्धा काय, मी तिला सगळंच देऊन टाकेन, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ती माझी ताई नाही आहे तर ती माझी आई आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की मला आता माझा अर्धा हिस्सा हवा आहे, बाकी मला काही नको. पण ईश्वरी म्हणते, ते शब्द अंजलीताईंचे नाहीत, ते राकेशचे शब्द आहेत. राकेशने अंजलीताईंना हिस्सा मागितला सांगितला आहे. तेव्हा तो म्हणतो, अगं राकेशने सांगितलं असलं तरी ताईने माझ्याकडे हिस्सा मागितला म्हणजे त्याचं म्हणणं तिला पटलं ना, म्हणजे ती इच्छा माझ्या ताईची पण झाली. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, राकेशने कितीही सांगितलं असलं तरी ताईने हिस्सा मागायला नाही पाहिजे होता. जर तिने स्वतःहून नसता मागितला तर तिला घर तोडायचं नाही आहे, तिला हिस्सा नको आहे असं झालं असतं. पण इथे आता काय आहे तर ताईने त्याचं म्हणणं ऐकलं, तिला ते पटलं आणि म्हणून तिने हिस्सा मागितला, कारण तिला तो हिस्सा हवा आहे आणि म्हणून तो मी तिला देणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने आपली गोष्ट स्पष्ट केलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, हे सगळं राकेश मुद्दामून करतोय आणि ही अंजलीताईंचं मत नाही आहे हे मी सिद्ध करून दाखवेन. फक्त तुम्ही मला थोडासा वेळ द्या, मला तुम्ही फक्त 48 तास द्या. मी या तासांमध्ये राकेशच्या विरोधामध्ये असे काही पुरावे गोळा करून आणेन ना की तो आपल्या अंजलीताईंच्या आयुष्यातून कायमचा निघून जाईल आणि अंजलीताईंना त्याचा त्राससुद्धा होणार नाही. ट्रस्ट मी सर, माझ्यावर सुद्धा तुम्ही आता विश्वास ठेवाच. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय करणार काय आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय करेन कसं करेन ते माहिती नाही, पण राकेशच्या विरोधामध्ये असे काही पुरावे आणेन की अंजलीताई स्वतः म्हणतील की त्यांना हिस्सा नकोय म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, आपल्या घरातलं वातावरण गढूळ करण्यासाठी राकेश हे सगळे प्रयत्न करतोय, ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आलेली असते. आणि ईश्वरी आता काय करते, ती त्याच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करत असते. तेव्हा वल्लरीला कळलेलं असतं की अंजलीलासुद्धा आता हा हिस्सा खरं तर नकोय, पण राकेशच्या सांगण्यावरून तिला हवा आहे. आणि इथे ईश्वरीने जर राकेशच्या विरोधामध्ये काहीतरी पुरावा दिला तर हे सगळं काही थांबेल आणि मग सगळी प्रॉपर्टी माझ्या नाही तर माझ्या मुलाच्या नावावरती होईल. मग ही आता बिनडोक अंजली आहे ना, तिने सांगितलं पाहिजे की मला हिस्सा नकोय म्हणून. मग त्यासाठी फक्त माझ्याकडे एकच मार्ग आहे, तो व्हिडिओ, राकेशचा जो व्हिडिओ आहे ना, तो आता मी ईश्वरीला पाठवणार आहे. आणि राकेशचा तो व्हिडिओ ईश्वरीला एकदा का पाठवला की तो ठोस पुरावा असेल राकेशच्या विरोधातला. तेव्हा इथे एका अननोन नंबरवरून तो व्हिडिओ वल्लरीने
ईश्वरीला पाठवलेला असतो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो की इथे हा राकेश अंजलीताईंना इतका नालायकपणे फसवतोय. तेव्हा त्या रियाबरोबरचा तो व्हिडिओ बघितल्यानंतर ईश्वरी म्हणते की ह्या मुलीला जाऊन भेटायला हवं, ही मुलगी मला कुठे भेटेल. तेव्हा इथे शिर्केंच्या मदतीने ईश्वरीने त्या मुलीचा ॲड्रेस शोधून काढलेला असतो आणि त्या मुलीचा ॲड्रेस मिळाल्यानंतर ईश्वरी त्या ठिकाणी जाते आणि म्हणते, तुम्ही यांना ओळखता का? तेव्हा ती म्हणते, हो, हा तर सर्वेश आहे ना, माझा बॉयफ्रेंड. ती म्हणते, अच्छा, तुझा बॉयफ्रेंड आहे का? तुम्हाला लग्न करायचं एकमेकांना? ती म्हणते, हो, अगदी बरोबर, पण तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कसं काय सर्वेशला ओळखता? ती म्हणते, सर्वेश आहेत ना, त्यांना मी चांगलंच ओळखते. या कोण आहेत माहिती आहे तुम्हाला? ती म्हणते, हो, या अंजलीताई आहेत ना, सर्वेशची बहीण. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? सर्वेशने तुम्हाला असं सांगितलं आहे की ही त्यांची बहीण आहे म्हणून? तेव्हा इथे रिया म्हणते, हो, या अंजलीताई आहेत, डिलिव्हरीसाठी त्या सर्वेशच्या इथे आल्यात. मला सांगितलं आहे सगळं सर्वेशने, पण हे सगळं तुम्हाला कसं माहीत? तुम्ही कोण आहात? तेव्हा ईश्वरी म्हणते की मी कोण आहे मी तुम्हाला सगळं काही सांगते. मग आता तुम्हाला लग्न करायचं आहे, मग तुम्ही सर्वेशच्या बहिणीला भेटलात का? लग्नाची बोलणी करायला नको? तेव्हा इथे रिया म्हणत असते, पण तुम्ही कोण? तर मी आहे अंजलीताईंची मैत्रीण. तेव्हा ती म्हणते, हो का, मग तुम्ही इथे कशा काय आलात? तुम्ही कसं काय सर्वेशला ओळखता आणि माझ्याबद्दल तुम्हाला माहिती आहे? ती म्हणते, माहिती आहे, तुम्हाला दोघांना मी एकत्र बघितलं ना, तेव्हा विचार केला की छान मुलगी आहे, जाऊन विचारावं की लग्नाचा वगैरे विचार आहे का? ती म्हणते, लग्नाचा तर विचार आहे, मला काय उद्या लग्न करायला आवडेल, पण सर्वेश लग्न करत नाही आहे, त्याला थोडा वेळ हवा आहे त्याच्या आईला, त्याच्या ताईला सांगायला. ती म्हणते, हो का, पण मला असं वाटतं की तुमच्या मनातलं तुम्ही येऊन आता सर्वेशच्या बहीणला सांगायला पाहिजे. सर्वेशची बहीण आता आमच्याकडे राहते, तुम्ही येत आहे का? मी तिला माझ्याबरोबर 2-3 दिवसासाठी घेऊन गेले, चला माझ्याबरोबर, मी पण समजावते ना अंजलीला. ती म्हणते की ठीक आहे, येते मी. आणि मग रिया ईश्वरीसोबत राजे शिर्केंच्या घरी येते. रिया म्हणते, वाव, तुमचं तर घर खूप छान आहे. आणि तिथे अंजली असते. अंजलीने रियाला ओळखलेलं असतं. ती म्हणते, तू इथे? ती म्हणते, हो, मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणून आले. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, बोल ना रिया, तुला जे काय बोलायचं आहे ना ते निसंकोच होऊन बोल. काय बोलायचं आहे तुला? ती म्हणत असते की मला माझ्या मनातलं तुम्हाला सांगायचं आहे आणि ते म्हणजे असं की ताई, तुमची काही हरकत नसेल तर मला सर्वेशबरोबर लग्न करायचं आहे. ती म्हणते, कोण सर्वेश? कुणाबद्दल बोलते आहेस तू? ती म्हणते, अहो, असं काय करताय, तुमचा भाऊ सर्वेश, मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे असं मी म्हणाले. ती म्हणते, कोण सर्वेश? कोण? मी कुठल्या सर्वेशला नाही ओळखत, माझा एकच भाऊ आहे अर्णव आणि त्याचं लग्न झालं आहे, ही त्याचीच बायको आहे. ती म्हणते, हो का? तेव्हा ईश्वरी म्हणते की रिया, कसं आहे ना, तुझ्या सर्वेशबद्दल बोलतेस ना, त्याचं खरं नाव सर्वेश नाहीच आहे. अंजलीताई, तुमच्या नवऱ्याचं नाव सांगा. तर त्याचं नाव आहे राजेश. आणि ईश्वरी म्हणते, आणि राजेश कोण माहिती आहे का? तोच आहे सर्वेश. तेव्हा ईश्वरी अंजली आणि राकेशच्या लग्नाचा फोटो रियाला दाखवते. आणि मग काय, रियाच्या समोर संपूर्ण सत्य येतं की अंजली ही आता राकेशची बहीण नसून बायको आहे, ती प्रेग्नेंट आहे आणि ती अर्णव राज शिर्केची बहीण आहे. एवढं सगळं समजल्यानंतर रिया पूर्णपणे थक्क होऊन जाते. ती म्हणते, या फ्रॉड माणसाने मला फसवलं, माझा विश्वासघात केला, मला माफ करा. मी इथे तुमचा भरलेला संसार उद्ध्वस्त केला असता. तो नीच माणूस आहे ते मला आधीपासूनच माहिती होतं, पण माझं प्रेम खरं होतं म्हणून मी त्याला एक संधी दिली होती, पण तो मला फसवतो आणि तुम्हालासुद्धा. तेव्हा इथे रियाने आता गोव्याचे फोटो वगैरे अंजलीला दाखवलेले असतात पुरावा म्हणून. अंजली ते फोटो बघूसुद्धा शकत नाही, कारण तिला इतकी लाज वाटते, इतकी तिला लाज वाटते की ते फोटोसुद्धा ती बघत नाही. ती म्हणते की मी आता राकेशला सोडणार नाही आहे, मला नको आहे इथे वाटा वगैरे, चिंटू मला माफ कर. राकेशचं कारस्थान माझ्या हातासमोर आले. ईश्वरी, थँक्यू सो मच, तू रियाला घेऊन आलीस म्हणून मला हे सगळं समजलं. रियाने सांगितलेलं असतं, मागचे 4 दिवस आम्ही दोघेजणं गोव्यात होतो, इथे सर्वेश माझ्याबरोबरच होता. तेव्हा इथे आता सर्वेशने तिला कसं फसवलं हे सगळं सांगितल्यानंतर अंजलीची खात्री पटते की ती चुकीची वागली आणि ती आता वाटाबिटा काही मागत नाही.
आणि जेव्हा राकेश येतो ना, तेव्हा तिने आता राकेशला सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. तिने गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे काढून आता दिलेलं असतं आणि इथे राकेशला घरातून हाकलूनसुद्धा द्यायला सांगितलेलं असतं. अशा रीतीने रियाने आता संपूर्ण राकेशचं कारस्थान अंजलीच्या समोर उघडं पाडलेलं असतं आणि हे सगळं ईश्वरीमुळे शक्य झालेलं असतं. तर अशा रीतीने वल्लरीने आता तो व्हिडिओ ईश्वरीला पाठवलेला असतो, कारण ईश्वरी खूप छान पद्धतीने राकेशचं भांडं फोटेल हे आता वल्लरीला माहिती असतं आणि त्यामुळे तिचा फायदा झालेला असतो की इथे आता अंजलीने जी काही वाटणी वगैरे मागवलेली असते ती थांबवलेली असते आणि राकेशला घरातून हकलण्याची तयारी सुरू झालेली असते.